आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका. कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट. शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर. सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस. प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे. पलूसच्या जवाहर विद्यालयात प्राध्यापक सर्जेराव खरात यांच्या कथाकथनाने फुलल्या हास्य लकीरी. जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथे कथाकथनकार सर्जेराव खरात यांच्या मराठी कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य अनिल कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुणे प्राध्यापक सर्जेराव खरात यांचे स्वागत केले. यानंतर विद्यालयात घेण्यात आलेल्या शब्दकोड्यांच्या स्पर्धेतील विजेत्या गटाने आपले सृजनशील शब्दकोडे प्रमुख पाहुण्यांना दाखवले. या गटाला प्राचार्यांच्या हस्ते प्रोत्साहनपर लेखणी बक्षीस देण्यात आली. यानंतर प्राध्यापक खरात यांच्या कथाकथनाला प्रारंभ झाला. बोलके हावभाव, ओघवती शैली, आवाजातील चढ उतार आणि अस्सल मराठी ग्रामीण बाज अशा दिमागदार प्रस्तुतीने अवघ्या श्रोतृवृंदास पुढील 50 मिनिटांपर्यंत सर्जेराव खरात यांनी खिळवून ठेवण्याचं काम केलं. कधी पोटभर हसवले, तर कधी डोळ्यांच्या कडा पाणावल्या, तर कधी सर्वांना विचारप्रणव करून सोडले. प्राध्यापक सर्जेराव खरात यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणाने सर्वांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून सोडलं. कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुण्यांनी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांशी हितगुज केली. राजस्थानहून आलेल्या स्थानांतरित विद्यार्थ्यांशी त्यांनी मराठीमध्ये संवाद साधला. कार्यक्रमाचे आभार S.H. कांबळे यांनी मानलं. या कार्यक्रमास मराठी विषय शिक्षक V.K. पाटील, शबाना मुल्ला, संगीत शिक्षक योगेंद्र देवरस आणि कला शिक्षक राहुल पवार यांचे सहकार्य लाभले. परताची बोलली चलता नाही करत. घिन्ना गिट्टा घिन्ना गिट्टा घिन्ना गिट्टा चांगलं आईच्या गाईचं चांगलं, आईच्या वड्याचं चांगलं. गावच्या बायका म्हातारीच्या पुढं हातात आदर बुक्कान गुलाल घेऊन बसायच्या. म्हातारी नाणं म्हणून सांगायची. सगळ्या गावाची बांधणं यायची, पण बाबा या घरात कवा बांधणं यायचं नाही. बघता बघता तर पोर 10वीला गेलं. आणि काय सांगायचं तुम्हाला, बेन शाळेत आगाव होतं, पण शाळेत हुशार पण होतं. 10वीला 73% मार्क पडलं, गावात पहिलं आलं, शाळेत पहिलं आलं. जसं बेंदाराचं बघणे शाळेत पहिलं आलेलं बातमी गावात कळाली, तसं प्रत्येक बाण आपापली पोरं कड्या घालून मारायला चालू केली. बेनानं म्हणलं बेंदाराचं पोर म्हणजे शाळेत 73% पहिलं येत असलं तर म्हणले बेनानं म्हणलं तुम्ही काय करता. बामणा अण्णानं तर परशाला